नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र. संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालय, वसतिगृह आणि विविध शाखा इथे वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. पाहुयात याचं सविस्तर वृत्त. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महर्षी कर्वे अण्णा, बाया कर्वे व भारत मातेला फुले वाहून केले. त्यावेळी वसतिगृह प्रमुख श्रीमती मंजुषा दौंडकर, जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर निशांत साबळे व त्यांचा स्टाफ, वसतिगृह स्टाफ व विद्यार्थिनी उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपस्थितांनी रक्तदान प्रार्थना म्हटली. या शिबिरात 80 जणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. यातील 41 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे औचित्य साधून मुलींसाठी इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड डोनेशन या विषयावर पोस्टर कॉम्पिटिशन ठेवले होते. त्यात 19 मुलींनी सहभाग नोंदवला. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळा आणि सुमती देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 3री ते 7वीतील जर्मन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी जर्मन भाषेतून स्वागत आणि आनंद हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींमध्ये जर्मन भाषेबद्दल आत्मविश्वास व अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे तसेच त्यांना भाषिक सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा कार्यक्रमाचा हेतू होता. कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्षा श्रीमती सीमाताई कांबळे आणि संस्थेच्या उपसचिव श्रीमती कांचनताई सातपुते प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच राजश्री पाठक, श्रीमती तृप्ती तिवारी आणि श्रीमती प्रज्ञा अळवंडी तसेच विद्यार्थिनींचे पालक यांची उपस्थिती लाभली. संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी विश्व हिंदू परिषद व श्रीराम समाजसेवा न्यास यांच्यातर्फे आयोजित श्री दासबोध श्लोक पाठांतर स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थिनींना केतकी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत इयत्ता 8वी गट कुमारी वेदिका स्वामी प्रथम क्रमांक, कुमारी सुप्रिया बलांडे प्रथम क्रमांक, कुमारी रमा शिंदे द्वितीय क्रमांक, कुमारी भक्ती पावले तृतीय क्रमांक. इयत्ता 9वी आणि 10वी गट कुमारी श्यामल ठावरे प्रथम क्रमांक, कुमारी साक्षी साळवे प्रथम क्रमांक, कुमारी शांताबाई जमादार द्वितीय क्रमांक इत्यादी विद्यार्थिनींनी यश संपादन केले. संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेत तिथीनुसार शिवजयंती उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले. शिवरायांचा जीवनपट सांगितला. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते शिवराज्याभिषेक या कालखंडातील प्रसंगावर आधारित नाट्य सादर केले. तसेच शिवरायांची महती सांगणाऱ्या गीतावर आधारित नृत्य आणि समूह गीत सादर केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात शिवगर्जना म्हटली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती मनीषा घैसास यांनी आपल्या मनोगतात शिवराय, जिजामाता, मराठी परंपरा, मराठी संस्कृती याविषयी भाष्य केले. संस्थेच्या कर्वेनगर येथील प्राध्यापक ना अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मराठी भाषेचा प्रचार तसेच प्रसार होण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या मायबोलीचा सन्मान करण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थिनींना आपली मातृभाषा म्हणजेच राजभाषा मराठीची महती कळावी तसेच भाषेतील साहित्याची आणि मराठी संस्कृतीतील विविध गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. संस्थेच्या भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयाच्या छात्रा अध्यापिकांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयोजित पुणे जिल्हा आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. क्रीडा स्पर्धेत ज्योती वाघमोडे या छात्रा अध्यापिकेने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर थाळी फेकमध्ये संध्या सांगळे हिने द्वितीय क्रमांक आणि गौतमी खुळे हिने तृतीय क्रमांक मिळवला. रिले ह्या स्पर्धेत गौतमी खुळे, अंकिता निक्षे, तेजश्री दांगट, संध्या सांगळे
यांच्या रिले संघाने तृतीय क्रमांक पटकावून यश प्राप्त केले. स्नेहवर्धन कला स्पर्धेत भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापिका स्वराली कदम, तेजश्री दांगट, प्रगती महामुलकर, निकिता साठे, शिवानी काळे, अंकिता निक्षे, अपूर्वा गोवलकर, गौरी गायकवाड, साक्षी बांदल, धनश्री पवार या छात्राध्यापिकांनी लोकनृत्य स्पर्धेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला. तसेच निबंध स्पर्धेत साक्षी गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत सानिका नाईक हिने द्वितीय क्रमांक मिळवला. संस्थेच्या वडगाव शेरी येथील व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासाठी आणि विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी कम्प्युटर लॅब पिंगळा आणि स्टेम लॅब कृतीभूत यांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या आधुनिक प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रात्यक्षिक अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रीकांत ढमाले, श्री अमित, श्री सुनील पांढरे, श्री विनोद कुमार एडवर्ड, श्री प्रदीप नाईक तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर PVS शास्त्री, उपसचिव सौ कांचन सातपुते आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञानाच्या युगात अशा प्रयोगशाळांचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आंतरमहाविद्यालयीन दामिनी क्रीडा स्पर्धा 2026 उत्साहात पार पडली. 2007 साली महाविद्यालयातील विद्यार्थिनींना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी व संस्थेमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी या हेतूने दामिनी क्रीडा स्पर्धा ही संकल्पना सुरू करण्यात आली व संस्थेच्या विविध शाखांमधील महाविद्यालयीन खेळाडूंना स्पर्धा खेळण्यास प्रेरित करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात संस्थेच्या नागपूर, वाई, सातारा, रत्नागिरी व पुणे येथील 5ही शाखांमधून एकूण 16 महाविद्यालयातील 600हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. इनडोअर व आउटडोअर अशा एकूण 18 क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य विद्यार्थिनींनी सादर केले. विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात पुढील प्रशिक्षण व प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनींना दामिनी क्रीडा शिष्यवृत्ती देखील देण्यात आली. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर तसेच विशेष अतिथी म्हणून संस्थेचे क्रीडा प्रभारी श्री सत्यजित चितळे सर उपस्थित होते. याशिवाय महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्र देव सर, संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर PVS शास्त्री सर, डॉक्टर मीना गणपती तसेच इतर शाखांमधील क्रीडा शिक्षक इत्यादी मान्यवर देखील उपस्थित होते. आपल्या संस्थेचे हितचिंतक आणि देणगीदार यांनी संस्थेला वेळोवेळी भेटी दिल्या. पाहुयात याची काही क्षणचित्र. 21 मार्च 2026 रोजी श्रीमती कुंदाताई नेने यांच्या परिवाराने संस्थेला भेट दिली. जॉन डियर कंपनीचे कार्यकारी संचालक श्री व सौ शैलेंद्र जगताप, आशुतोष गोखले, संचालक OII मॅक्स सिस्टीम यांनी भेट दिली. न्यू इंडिया स्कूल प्रायमरी भुकुम 135 विद्यार्थ्यांनी भेट दिली. माननीय महापौर श्री मंजुषाताई नागपुरे यांचे शंखनाद कार्यक्रम निमित्त समाधी येथे भेट झाली. मार्च 2026 आरुणी विद्या मंदिर वाई येथील पालकांची संस्थेला भेट झाली. यश टेक्नॉलॉजी संस्था महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी संस्थेला भेट दिली. युनायटेड क्रेन कंपनीची संस्था भेट मार्चमध्ये झाली. हिताची सोल्युशन यांची संस्था भेट मार्चमध्ये झाली. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्यात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या संस्थेच्या YouTube चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करीत असतो. हे कार्यक्रम पाहण्यासाठी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.